पवित्र श्रावण सोमवार निमित्त गोपाळनगर येथे आयोजित भव्य महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त मंडळींनी घेतला लाभ। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील सांगवी बुजुर्ग भागातील गोपाळनगर येथील रेणुका माता मंदिर या ठिकाणी वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पवित्र श्रावण मासानिमित्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मंडळींसाठी रेणुका माता सभागृह मंडप या ठिकाणी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन हे दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले होते। यावेळी या भव्य महाप्रसादाचा हजारो भाविक भक्त मंडळींनी यावेळी लाभ घेतला। या भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये आयोजक विजय चौधरी, वंजारी सेवा संघ संपर्क प्रमुख नांदेड, प्रभाग क्रमांक 3 समाजसेवक मिनलताई पाटील, नवनाथ भारती, विलास शेट्टी, राम ठोंबरे, सार्थक साखळे, अवधूत शिंदे, संगलदीप राठोड यांच्यासह आदींनी यावेळी अखंड अशी सेवा बजावली। पवित्र श्रावण महिना आज चौथा सोमवार। आपण श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी आपण महाप्रसाद आयोजित केले आहोत आणि आजही 12 ते 5 वाजेपर्यंत असा हा महाप्रसादाचा सर्व जितके भी भक्त येतील आज रेणुका माता सभागृह मंडपवर असा प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व भाविक भक्तांसाठी आणि दुपारी 12 वाजल्यापासून आतापर्यंत सुरूच आहे आणि जेवढेही भक्तगण येतील 5, 5:30, 6 पर्यंत जी टायमिंग असते तोपर्यंत महाप्रसाद सुरू जाईल आणि अन्न हे परब्रह्म आहे। सेवा करता करता आपण अजून काहीतरी सेवा केली पाहिजे यासाठी श्रावण महिन्यामध्ये महाप्रसादाची सेवा सुरू केलेली आहे सर्व भक्तांसाठी आणि महाप्रसादासाठी योगदान खूप जण लावतात। आमचे बाळपारावजी लावतात, विमलताई असू द्या, आमचे शिवपार्वती पाणी सप्लायचे असू द्या, कबीररावजी असू द्या आणि असे हजारो भक्तगण महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात। पण शेकडो भक्तगण पण आपल्या आपल्या स्वकुशीने अन्नदानाला सहकार्य करतात आणि त्या सहकार्यातूनच हा सुंदर श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी असा कार्यक्रम रेणुका माता दरबारवर आयोजित केला आहे। साकडं काय सकाळी भोलेनाथ एवढी सेवा करून घेते की सकाळी 3 वाजता उठतो मी, 3:45ला माझी सकाळी आंघोळ होते आणि मंदिरामध्ये करेक्ट 4 वाजता मी हजर राहतो आणि करेक्ट भोलेनाथाची सेवा, पूजा आणि आईवडिलाची सेवा एवढी चांगली भेटलेली आहे। एवढं साकडे घालतो महादेवाला की जे जीवन दिलं सुंदर आणि जे सुंदर सेवा दिली मी खूप धन्य आहे। आणि असंच पवित्र श्रावण महिन्यामध्ये यावर्षी जे बळीराजा सुखात राहो आणि असं सुंदर पाऊस चालूच राहो तीच मी देवाला साकडे घालतो। जे सामाजिक कार्य आहे आज 22-23 वर्षापासून सुरूच आहे आणि जोपर्यंत आहे भगवंत सेवा दिलेली आहे ती समोर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सेवा महाकालची असो आई रेणुका मातेची असो मी सदैव सेवेमध्ये राहील, समाजसेवेत राहील, महाप्रसादाच्या सेवेत राहील आणि सर्व नागरिकांच्या सेवेतसुद्धा असंच राहील। हीच मी देवाला प्रार्थना करतो आणि असंच सुंदर कार्यक्रम दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये होत राहो हीच मी महाकालला आज प्रार्थना करतो
आज कमीत कमी दरवेळेस तर 2,500 ते 3,000 भक्त घेतात, पण आज कमीत कमी आपण असं ठरवलेलं आहे की 5,000 ते 5,500 महाप्रसादाला भक्त घेऊन घ्यावं असं आज आपण टार्गेटच धरलेलं आहे आणि तेवढं अन्नदान 100% आज होणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपल्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं जाते. मी स्वतः करत नाही, मी तर एक सेवक आहे आणि भगवंत माझ्या हातून सेवा करून घेते आणि सर्व भक्तगण मला असे मित्र चांगले जीवाभावाचे की ते सहकार्य करतात आणि ते सहकार्यातूनच हा सुंदर कार्यक्रम महाप्रसादाचा श्रावण महिन्यात होत असतो. पण एक निरंतर सेवक आहात. आज श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे. भाविक भक्तांना काय सल्ला असेल, काय संदेश आहे? काहीच नाही, असंच आपण येत राहो आणि आम्ही पण अशी सेवा करत राहो आणि सुंदर एवढे भगवंतांनी हातं दिलेले आहेत की स्वतः आम्ही महाप्रसाद वरण भात भाजी जी असते मी स्वतः बनवत असतो आणि ही सेवा जी दिलेली आहे परमात्माला मी धन्य आहे त्या आईवडिलाचा मी. आज गोपाळनगर सांगवी येथे दर सोमवारी श्रावण महिन्यातील दर सोमवारी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. इथे हजारो भाविक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. सर्वांना श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सांगवी प्रभागातील सगळ्या लोकांना सुखी ठेव. काही अडचणी असतील तर त्या पूर्ण करण्याचा लाभ मला मिळावा, संधी मला मिळावी एवढीच मी देवाला मी मागणी करते.